एका धावेसाठी आणि या एक धावानं शुभारंभ होतोय। धावफलकावरती एक धाव आणि श्री गणेश झालाय। यावेळेस मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती जबाबदारी जे मागील मॅच मध्ये देखील सागरवरती दिली गेली होती तीच जबाबदारी पुन्हा एकदा या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये सागर या गोलंदाजावरती भरवसा दाखवला गेला आहे। स्ट्राइक एंडवरती आता मात्र मुकेश पोहोचला आहे। हो मुकेशने यावेळेस मात्र कव्हरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु चेंडू मारायचा होता कुठे आणि आला कुठे। यावेळेस मात्र ऑन साइडला चेंडू आला, चेंडू कव्हरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न झाला होता आणि निश्चितपणे यावेळेस मात्र सिंगलने धाबा जमा करण्याचा निर्धार पाहायला मिळतोय। तर सागर कमाल करतोय, चांगली गोलंदाजी मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये। हो फुल ऑफ लाईनचा चेंडू होता, या चेंडूवरती प्रतिकार चांगला पाहायला मिळाला नाहीये। यावेळेस दीपक भोईर खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं 38 मध्ये। चेंडू पैकी केलीये, यावेळेस घडलाय काय, ज्या ठिकाणी किती धावा घेतल्या जातील। ओ माय गॉड, अजूनही चेंडू सापडत नाहीये। सापडलाय चेंडू, चेंडू थ्रो करणार। या दरम्यान फलंदाज सांगतायत की नको नको आता बस झालं धावणं। यावेळेस घेतल्या किती तर 4। हो ज्या ठिकाणी एक धाव होती कदाचित एक धावही नव्हती त्या ठिकाणी घेतल्या गेल्या तब्बल 4 धावा। या चुका क्रिकेटमध्ये महागात ठरत असतात मित्रांनो। यावेळेस चूक घडली आहे आणि ही चूक मात्र पुन्हा घडून देऊ नका, कारण युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह स्पर्धा चालू आहे मित्रांनो आणि लाईव्हच्या माध्यमातून प्रेक्षक पाहतायत। खऱ्या अर्थानं क्रिकेटचा खेळ आहे, हार जीत होत असते परंतु अशा प्रकारे फाईट द्या की समोरची टीम देखील म्हटली पाहिजे वा रे क्या बात है। यावेळेस मात्र एक्स्ट्राच्या धावा आल्यात, सागर पुन्हा एकदा तयार झालाय। हो कमालीचा चेंडू। यावेळेस सागर सांगतोय की क्षेत्ररक्षण जर होत नसेल तर मी निर्धाव चेंडू देखील काढू शकतो टीमसाठी। चांगली गोलंदाजी, अगदी वेगवान गोलंदाज आहे खऱ्या अर्थानं आई गावदेवी साजिवली टीमकडे। मी तर म्हणेल की आतापर्यंत मी खूप सारे गोलंदाज पाहिलेत परंतु त्यामधला हा गोलंदाज सर्वोत्कृष्ट आहे, कारण सागरच्या गोलंदाजीवरती वेग देखील आहे आणि नियंत्रण देखील। चेंडू अगदी चांगल्या टप्प्यावरती हाताळला जातोय, त्याच्या माध्यमातून रोखून ठेवलं गेलंय। यावेळेस धावफलक पोहोचलाय 6 या अंकावरती। हो यावेळेस मात्र लोवर फुलटा चेंडू होता, मिड विकेटच्या अगदी दिशेला हा चेंडू पाठवला गेलाय। 4 धावांसाठी आलाय चौकार। हो सागर टू निलेश, यावेळेस काय झेल टिपला गेलाय। मॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द डे, हा झेल मात्र आजच्या दिवस क्रमांक 4 आहे आणि या 4 दिवसामध्ये आतापर्यंत असा झेल कुठल्याही क्षेत्ररक्षकाने घेतलेला नाहीये। काय एफर्ट होता, काय झेल टिपला गेला, वाह क्या बात है। या वेळेस मात्र एफर्टची दाद द्यावी लागेल। अफलातून झेल, अप्रतिम। षटक क्रमांक पहिले समाप्त झाले सागरचं। सागरनं कमाल केली आणि कमाल केली त्या क्षेत्ररक्षकानं देखील। कव्हरच्या दिशेला लाजवाब झेल घेतला गेला। धावफलक 10 या अंकावरती पहिल्या षटकामध्ये पोहोचलेलं पाहायला मिळालं। षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती सतीश। यावेळेस षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी सतीश आलाय। चांगली गोलंदाजी झाली पहिल्या षटकामध्ये। खऱ्या अर्थानं सागरनं स्वतःला सिद्ध केलं आणि सिद्ध केलं कव्हर पॉइंटला असलेल्या क्षेत्ररक्षकांना देखील की आम्ही या प्रकारचे झेल देखील टिपू शकतो। खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये राहण्यासाठी हा प्रयत्न आहे खऱ्या अर्थाने आई गावदेवी साजिवली टीमचा। षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी सतीश आला आहे।
चला मॅच ऑन करा. जास्तीचा बेल घेतला जातोय पंच या सामन्यासाठी. सतीश आलाय यावेळेस षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी. स्ट्राईक एंड वरती पोहोचलाय यावेळेस मात्र मुकेश. सलामीला आलेला हा मुकेश. यावेळेस मात्र लोअर फुलटॉस चेंडू होता. 22च्या रूपाने एक धाव कंप्लीट होतीये आणि ही एक धाव जोडल्यानंतर धावफलक 11 या अंकावरती. ही धाव 22च्या रूपाने आली आहे. पंचांचा इशारा आला, जोडली गेली धाव संघाच्या खात्यामध्ये आणि धावफलक 11 या अंकावरती. 11 रन ऑन बोर्ड पाहायला मिळत आहेत. निलेश बाद झालाय. मुकेश आणि गणेश ही जोडी पाहायला मिळते विकेटवरती. हो हो, कमालीचा चेंडू यावेळेस पाहायला मिळाला सतीशच्या माध्यमातून. चांगल्या चेंडूपैकी यावेळेस पाहायला मिळते. व्हेरिएशन आहे सतीशकडे, चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा यावेळेस सतीश चेंडू घेऊन जाईल. ओहो, यावेळेस फटका क्लिअर केला गेलाय, परंतु चेंडू कुठे गेलाय तर चेंडू घोषित क्षेत्रामध्ये निघून जातोय 2 धाब्यांसाठी. या 2 धाबा जोडल्यानंतर धावफलक पोहोचलंय 13 या अंकावरती पोहोचलंय धावफलक. 1-3 लॉस ऑफ 1 विकेट. साई स्टार थांबणी टीम फलंदाजी करतेय आणि फील्ड आणि क्षेत्ररक्षण पाहतोय आपण आई गावदेवी साजिवली टीमचं. यावेळेस थांबवलं गेलंय फलंदाजाकडनं. गोलंदाज झाला. धावफलक 13 या अंकावरती. हो, पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज यावेळेस झाली आहे. आतल्या हिस्साला स्पर्श करून चेंडू मात्र घोषित क्षेत्रामध्ये निघून गेला एका धावेसाठी. पुन्हा एकदा या चेंडूवरती एक धाव प्राप्त होईल. चांगली गोलंदाजी सतीशच्या माध्यमातून घडती आहे. खऱ्या अर्थानं मोठे फटके मारण्याचा धाडस पाहायला मिळतोय, परंतु मोठे फटके मात्र मारू देत नाहीये सतीश. चांगली गोलंदाजी सागरने केली पहिल्या षटकामध्ये, त्यानंतर पुनरावृत्ती केली जाते सतीशच्या माध्यमातून. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडूला बुडवलाय घोषित क्षेत्रामध्ये आणि या चेंडूवरती देखील प्राप्त होतील. पंचांचा इशारा काय येतोय? यस, या चेंडूवरती देखील 2 धावा. थेंबे थेंबे तळे साचे. साई स्टार अल्यानी टीम यावेळेस साई स्टार धामणी टीम यावेळेस मात्र धावा घेते. कारण मित्रांनो, साई स्टार अल्यानी हे नाव बहुतांशी आमच्या तोंडावरती येत असतं, मुखामध्ये येत असतं. या अनुषंगानं हा शब्द निघाला, क्षमस्व असावं. हो, यावेळेस मात्र चेंडू लेग स्टिकच्या बाहेरचा पंच निर्देशित करतायत. इट्स अ व्हाईट बॉल. पंचांचे दोन्ही हात झाले समांतर. धाव प्राप्त होती अवांतर. या अवांतर धावेने धावफलक पुढे सरसावले. धावफलक 17 या अंकावरती. चांगली गोलंदाजी सतीशच्या माध्यमातून घडतीये. लेंथ आणि लाईन मात्र अचूक ठेवावी लागेल. हो, यावेळेस फिरकी घेणारा चेंडू. झेलची संधी झाली आहे. झेल झालाय कॅरी आणि यावेळेस फलंदाज गणेश बॅक टू द पॅव्हिलियन. प्रयत्न जारी आहे खऱ्या अर्थानं टीम आई गावदेवी साजिवली संघाचा. कारण जाणतायत की पहिला सामना गमावल्यानंतर या सामन्यामध्ये कामगिरी करून दाखवावी लागेल. प्रयत्नशील राहणं खऱ्या अर्थानं गरजेचं असतं आणि ती प्रयत्नशील कामगिरी मात्र या सामन्यामध्ये करून दाखवतायत. तेरी कोशिश ही कामयाब होगी फिर जिंदगी की राह आसान होगी. बंदे एक ऐसा जुनून खुद में रख फिर तेरी मंजिल से मुलाकात होगी. मंजिलें तो तुझे खुद सलाम करेगी, न चाहकर भी दुनिया तेरे कदमों में झुकेगी. हर राह पर यही याद रखना दोस्त, तेरी कोशिश ही कामयाब होगी, तेरी कोशिश ही कामयाब होगी. यावेळेस मात्र प्रयत्न जारी आहे आणि त्या प्रयत्नांना यश येणं ना येणं हे मात्र अनिश्चितेचं झालं. परंतु यावेळेस मात्र प्रयत्न केला जातोय आई गावदेवी साजिवली टीमच्या माध्यमातून. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी यावेळेस गोलंदाजी ट्रॅकवरती आलाय प्रकाश. पहिलं षटक सागरनं हाताळलं, दुसरं षटक हाताळण्यासाठी सतीश आला आणि यावेळेस मात्र प्रकाश येतोय. ओहो, लोवर फुलटॉस चेंडू यावेळेस पटका खेळून काढला एक सिंगल धावेसाठी.
आणि या सिंगलने धावफलक पोहोचलंय 18 या अंकावरती. 4 षटकांचा हा सामना खेळवला जातोय. यावेळेस मात्र जबाबदारी दिली आहे कर्णधारानं प्रकाशवरती. एक जुना जाणता खेळाडू आहे खऱ्या अर्थानं प्रकाश, आई गामदेवी साजिवली टीम कडनं, आणि यावेळेस मात्र त्याला जबाबदारी दिली आहे कर्णधारानं गोलंदाजीसाठी. क्षेत्ररक्षण बघायला जर गेला तर डीप स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक क्षेत्ररक्षक आपल्याला मिड विकेटच्या दिशेला, तर एक लॉंग ऑफ लॉंग ऑन आणि एक एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला देखील क्षेत्ररक्षक सज्ज आहे. चांगलं क्षेत्ररक्षण सज्जवलं गेलंय. ज्या पद्धतीची गोलंदाजी होतीये, हो यावेळेस मात्र लेग स्टिप वरती चेंडू होता. यावेळेस उडवला एक स्क्वेअर लेगच्या दिशेला, एक सिंगल घेतली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, यावेळेस दुसरी धाव झाली कंप्लीट. अगदी चित्त्याच्या वेगानं आणि हरणाईच्या चपलाईनं यावेळेस मात्र धाबा कंप्लीट केल्या जात आहेत. जाणतायत की बॅटनं धाबा येत नाहीये, त्यावेळेस मात्र सिंगल डबलनं धाबा घेणं गरजेचं आहे, कारण क्रिकेटची लाईफ लाईन आहे मित्रांनो सिंगल डबलची धाव. हो यावेळेस पुन्हा एकदा अभिषेक मध्ये फटका आहे. क्षेत्ररक्षकाकडनं घडली आहे चुकी आणि चुकीला माफी नाहीये. चेंडू निघून गेलाय सी मारेशे पार. मिळतील 4 धाबा. या 4 धाब्यांनी धावफलक पोहोचले 24 या आकड्यावरती. 24 रन्स ऑन बोर्ड. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. हो कोलवर टप्प्याचा चेंडू ब्लॉक होलला चेंडू. यावेळेस मात्र या चेंडूवरती प्रत्युत्तर नव्हतं. चेंडू बॅटला स्पर्श करून निघून गेला घोषित क्षेत्रामध्ये एका धाबेसाठी. या एका धाब्याने धावफलक 25 या आकड्यावरती विराजमान झाले. आतापर्यंत 2.5चा सामना झालाय. शेवटचा चेंडू असेल या षटकातील प्रकाशचा. पहिल्या षटकामध्ये 10 धाबा खर्च झाल्या होत्या सागरकडनं. दुसरं षटक सतीशने हाताळलं, 7 धाबा खर्च केल्या. आणि या षटकामध्ये आतापर्यंत जर बघायला गेलात तर आल्या आहेत 8 धाबा. शेवटचा चेंडू घेऊन जाईल प्रकाश. हो कमालीचा चेंडू प्रकाशच्या माध्यमातून हाताळला गेला. निर्धाव चेंडूने सांगता होतीये षटक क्रमांक 3 ची. आणि या 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस जोडल्या गेल्यात 18 चेंडूंमध्ये 25 धाबा. शेवटचं षटक राहिलंय आई गावदेवी साजिवली संघाचं. हे षटक हाताळण्यासाठी जबाबदारी कोणाकडे दिली जाईल? टीम मीटिंग नकोय, जास्तीचा वेळ घेतला जातोय. टीम मीटिंग करू नका कृपया. डे नाईट फॉर्मॅट पाहतोय आपण आणि अगदी लाईट्स ऑन झाल्यात. 6:45च्या दरम्यान लाईट्स ऑन केल्या गेल्यात आणि या रात्रीच्या समयेस खेळ पाहायला मिळतोय. टीम आई गावदेवी साजिवली विपक्ष साई स्टार धामणी. षटक क्रमांक अंतिम 4थं षटक हाताळण्यासाठी जबाबदारी दिली गेली आहे पप्पू. 4थं षटक हाताळण्यासाठी पप्पू आलाय. यावेळेस कायच घडतंय? जबाबदारी दिली गेली आहे पप्पू वरती. षटक क्रमांक 4. यावेळेस मात्र पप्पू गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळतोय. चांगलं रोखलं गेलंय खऱ्या अर्थानं. 18 चेंडूंमध्ये घेतल्यात 25, म्हणजेच गोलंदाजांना एफर्ट दिला या संपूर्ण सामन्यामध्ये. हो यावेळेस चेंडू उडवलाय, हवेमध्ये आहे 38 मध्ये. कॉलिंग नाहीये. तू घेणार की मी हे डिस्कस करण्यामध्येच या घेतल्या गेल्या 2 धाबा आणि झेल देखील सोडलाय. किती धाबा? 1 धाव घेतली आहे आणि झेल देखील सोडलाय. म्हणून मित्रांनो म्हटलं जातं ना, वेळोवेळी आम्ही सांगत असतो समालोचन करत असताना की जबाबदारी घेणं म्हणजे क्रिकेट आहे. यावेळेस जबाबदारी कोण घेणार हे निश्चित नव्हतं. ज्यावेळेस तुम्ही जबाबदारी घ्याल ना त्यावेळेस खऱ्या अर्थाने यशस्वी होता. यावेळेस मात्र तेच पाहायला मिळालं. जबाबदारी कोणीच घ्यायला मागितली नव्हती, फक्त पुढे आले होते दोन्ही क्षेत्ररक्षक. कॉलिंग मात्र कोणाचीही नव्हती. यावेळेस झेल धरतीला दान झाला आणि क्षेत्ररक्षक बघत बसले प्रेक्षक बनून. चेंडू मात्र दोघांच्या मध्ये आदळला जमिनीवरती आणि फलंदाजाला जीवन संजीवनी प्राप्त झाली आहे.
ओहो, या वेळेस मात्र दिशाहीन चेंडू पाहायला मिळतोय. लेग स्टिकच्या बाहेरचा चेंडू पंच निर्देशित करतायत. इट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव जोडली जाईल यावेळेस धावफलकावरती. एक्स्ट्राच्या धावा दिल्या जात आहेत. थोडीशी खराब गोलंदाजी पाहायला मिळाली यावेळेस. मात्र लेंथ आणि लाईन अचूक ठेवावी लागेल पप्पूला, कारण आतापर्यंत गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे आणि तीच कामगिरी या चौथ्या षटकामध्ये देखील पप्पूला देखील करून दाखवावी लागेल. ओहो, यावेळेस चेंडू बुडवला हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक आहे चेंडूवरती. पुन्हा एकदा झेल सोडला गेलाय. गोलंदाज करेल तर काय करेल. खऱ्या अर्थानं पकडो कॅच जितो मॅच हे समीकरण असतं. यावेळेस मात्र कॉलिंग होती दुसऱ्या धावेची, तिसऱ्या धावेची आणि यावेळेस मात्र नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज धावचीत स्वरूपात होतोय बाद. विलास बॅक टू द पॅव्हिलियन. न्यू बॅटर मैदानाच्या आत इंटर होतोय. AMOL अमोल इंटर झालाय. यावेळेस मात्र साई स्टार धामणी संघाकडनं संघर्ष पाहायला मिळतोय. संघर्ष करायला खऱ्या अर्थानं भाग पाडलाय आई गावदेवी साजिवली संघानं. सांगतायत की आम्ही देखील या टेनिस क्रिकेटमध्ये चमत्कारिक गोलंदाजी करू शकतो. पहिला सामना जरी गमावला असला वैभवजी हरड साहेब बागेचा पाड्या येथील सन्माननीय आदरणीय वैभवजी हरड साहेब यांचं मुख्य व्यासपीठावरती आगमन झालंय. शब्दसुमनानी सहर्षमय स्वागत. हो, यावेळेस मात्र फटका पुन्हा एकदा मिसफीट पाहायला मिळते. लॉंगांचा क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवरती, त्याच्याकडनं देखील चुकी पाहायला मिळाली आहे. आता मात्र शेवटच्या षटकामध्ये आई गावदेवी साजिवली संघ चुका करतायत. यावेळेस मित्रांनो एक धाव रोखणं गरजेचं आहे आणि एक धाव म्हणजेच खऱ्या अर्थानं क्रिकेटचा विजय असतो. हे आपण पहिल्या सामन्यामध्ये देखील पाहिलंय. धामणी संघाने देखील अनुभवलंय. कारण टीम जर बघायला गेलात टीम खर्डी संघ पहिल्या सामन्यामध्ये एका धावेसाठी पराभूत झालाय मित्रांनो. हो, यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडूला उडवलं गेलंय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेला. चेंडू घोषित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झालाय 2 धाब्यांसाठी. या 2 धाबा जोडल्यानंतर धावफलक पोहोचलंय 33 या अंकावरती. आतापर्यंत 4 चेंडूंवरती 8 धाबा घेतल्या गेल्या आहेत आणि राहिलेले उर्वरित 2 चेंडू, हे 2 चेंडू धामणी संघासाठी महत्वाचे असतील. तर हे 2 चेंडू महत्वाचे असतील आई गावदेवी साजिवली संघासाठी देखील महत्वाचे. हो, यावेळेस चेंडूला उडवलाय पुन्हा एकदा डीप मध्ये. कव्हर पॉइंटच्या दिशेला चेंडू निघून गेलाय. 4 धाब्यांसाठी आलाय चौकार. या चौकाराने धावफलक पोहोचलंय 37 या अंकावरती. 37 रन ऑन बोर्ड पाहायला मिळत आहेत धाबा. शेवटच्या चेंडूवरती देखील प्रहार झालाय. क्षेत्ररक्षक आहे, चेंडू रोकेल, कलेक्ट करेल, थ्रो करेल. दरम्यान घेतल्या गेल्या 2 धावा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. यावेळेस तिसरी धाव घेत असताना फलंदाज धावचीत स्वरूपात बाद होतोय आणि जोडल्या गेल्या 24 चेंडूंमध्ये 39 धावा. विजयासाठी आई गावदेवी साजिवली संघाला 40 धावांचा टार्गेट सेट केला गेलाय साई स्टार धामणी संघाकडनं. पूर्वार्ध संपलाय, उत्तरार्धाला होईल सुरुवात. चला, दरम्यान आपण करणार आहोत, कारण प्रत्येक मॅचच्या हब मध्ये आपण नाणेफेकीचा कौल करतोय आणि नेक्स्ट मॅच असणार आहे. अर्थातच 2 टीम पाहायला मिळतील. एका बाजूनं टीम जय हनुमान मैदे मागेचा पाडा, तर दुसऱ्या बाजूनं टीम पाहायला मिळेल जिग्नेश 11 खर्डी. चला, दोन्ही टीमचे कर्णधार नाणेफेकीसाठी टॉस्को बॉक्स मध्ये यायचे. वैभवजी हरड साहेब यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते या 2 संघांदरम्यान आपण नाणेफेकीचा कौल करायचा आहे. जिग्नेश 11 खर्डी संघाचा कर्णधार यायचे. टीम जय हनुमान मैदे यांचा कर्णधार आलेला आहे ऑलरेडी. भगवानजी कांबाळकर साहेब यांचं मुख्य व्यासपीठावरती आगमन होतंय. आपलं शब्दसुमनानी सहर्षमय स्वागत असेल.
पूर्वार्ध संपलाय, उत्तर तासाला होतीये सुरुवात. तुर्तास आपण जाऊया टॉस का बॉक्स मध्ये, जिथे मात्र नाणेफेकी केली जाईल. अर्थातच वैभवजी आरट सर यांना विनंती करेल आपल्या शुभास्ते आपण नाणेफेकीचा कौल करायचा आहे. नक्कीच सन्मान चिन्ह आणि मॅन ऑफ द मॅच हे जे बक्षीस दिलं जात आहे ते वैभवजी आरट साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी लाभलंय. भगवानजी नामदेव यांच्याकडनं लाभलंय. खऱ्या अर्थानं त्यांचं आगमन झालंय मुख्य व्यासपीठावरती. निश्चितच भगवानजी खंबालकर साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅच आणि आकर्षक ट्रॉफी लाभली आहे. मनापासून आभार असतील भगवानजी खंबालकर साहेब. जाऊयात वैभवजी आरट साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. चला दोन्ही टीम, जिग्नेश 11 खर्डी टीम आणि टीम बाग्याचा पाडा, जय हनुमान मैदे बाग्याचा पाडा टीमचा कर्णधार आलेला आहे. जिग्नेश 11 खर्डी टीम, लास्ट कॉल असेल आपल्यासाठी. आपण मॅचच्या हाफ मध्ये नाणेफेकी करतोय. चला दोन्ही टीमचे कर्णधार आलेले आहेत. नाणेफेकी करून घेणार आहोत आपण. वैभवजी हरड साहेब यांच्या माध्यमातून टॉस का बॉक्स मध्ये जोडले गेलेत दोन्ही कर्णधार. एका बाजूने टीम जय हनुमान मैदे बाग्याचा पाड्याचा टीमचा कर्णधार, तर दुसऱ्या बाजूने टीमचा जिग्नेश 11 खर्डी टीमचा कर्णधार पाहायला मिळतोय. वैभवजी हरड साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेकी करून घेतोय आपण. नाणेफेकीचा कौल करायचंय. दीपक सातपुते यांनी जर षटकार लगावला तर प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक भावड्या दादा यांच्याकडनं. दीपक सातपुते यांनी षटकार लगावला तर प्रत्येक षटकारासाठी भावड्या दादा यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक. नाणेफेकीचा कौल झालाय. कॉल येतोय की यावेळेस टीम बाग्याचा पाडा नाणेफेकीचा कौल विजय होते आणि त्यांनी स्वीकारलंय बॅटिंग. यावेळेस क्षेत्ररक्षणासाठी इन्व्हाइट केलं गेलंय जिग्नेश 11 खर्डी टीमला. चला जी निर्णय घेतला गेलाय त्याची अंमलबजावणी ही मॅच झाल्यानंतर लगेच करायचे. जाऊयात मॅच मध्ये. पहिला चेंडू यावेळेस रिलीज केला जाईल. हो हो, शरीर एसटी पासून दूर चेंडू यावेळेस दीपक सातपुते यांच्या आणि निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय निलेश. चांगली गोलंदाजी निलेशच्या माध्यमातून अगदी पहिल्या सामन्यामध्ये देखील घडली होती आणि त्याच अनुषंगानं टीम साई स्टार धामणी त्या सामन्यामध्ये विजय प्राप्त केला होता. हो, यावेळेस चेंडूला उडवलाय परंतु चेंडू घोषित क्षेत्रामध्ये निघून गेलाय एका धाबेसाठी. यावेळेस थोडासा दीपक हा चेंडू खेळण्यासाठी थोडासा लेट झाला होता आणि त्याचाच परिणाम यावेळेस चेंडू मात्र घोषित क्षेत्रामध्ये निघून गेलाय. या एका धाबेने संघाचं खातं खोललं गेलंय. शुभारंभ झालाय. श्रीगणेश होतोय. चला जाऊयात मैदानाच्या आत पुन्हा एकदा. यावेळेस मात्र स्ट्राईक एंड वरती सतीश. हो, सतीशने गोलंदाजी देखील चांगली केली होती. यावेळेस मात्र बॅटिंग ऑर्डर वरती पाहायला मिळतोय चांगली गोलंदाजी घडती आहे निलेशच्या माध्यमातून. आतापर्यंत 3 चेंडू हाताळले गेलेत. केवळ 1 धाव खर्च केली आहे निलेशनं. चांगला गोलंदाज, सफल गोलंदाज आहे मागील सामन्याचा निलेश आणि यावेळेस देखील कामगिरी चांगली करून दाखवतोय. हो हो, यावेळेस शरीर एसटी पासून दूर चेंडू ठेवला आणि यावेळेस बॅटर सतीश मात्र दाद मागतायत. सतीशला माघारी परतावं लागेल.
चला जो काय निर्णय असेल तो घ्यायचा त्वरित आणि मॅच ऑन करा. ओके, थानाची थोडासा इंजर्ड असल्यामुळे या सामन्यामध्ये मात्र क्षेत्ररक्षणासाठी मला वाटतं उपलब्ध नव्हता. या अनुषंगाने चर्चा चालू आहे आणि नाही यावेळेस या सामन्यामध्ये या तानाजी बॅटिंग करू शकत नाही. न्यू बॅटर मैदानाच्या आत पाठवून द्यायचे त्वरित. नक्कीच टेनिस क्रिकेटच्या या विश्वामध्ये खऱ्या अर्थानं तानाजी याचं देखील मोठं नाव आहे मित्रांनो. अगदी आम्ही त्यांच्यासोबत क्रिकेट खेळलोय, अनुभवलाय. हा बॅटर एक कमालीचा बॅटर आहे. ज्या वेळेस ऑन होतो त्यावेळेस मात्र थांबायचं नाव घेत नाही, परंतु तो तानाजी मात्र माघारी येतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आत एंटर होत आहे पप्पू. पप्पू यावेळेस चला वॉर्मअप करत मैदानाच्या आत पोहोचायचंय. पप्पू चला लवकर, फास्ट. स्ट्राइक इन वरती पप्पू पाहायला मिळतोय. नॉन स्ट्राइक इन वरती दीपक. गोलंदाजी ट्रॅक वरती कमाल करणारा गोलंदाज निलेश पाहायला मिळतोय. आतापर्यंत केवळ एक धाव खर्च केली, एक गडी बाद. हो हो, यावेळेस चेंडूला उडवलाय लॉंग ऑनच्या दिशेला. यावेळेस झेल टिपला गेलाय आणि पप्पू याची खेळी या पहिल्याच चेंडूवरती मात्र पप्पूला स्वतःचं खातं न खोलता तंबूच्या आश्रयाला माघारी परतावं लागलंय. क्या बात है, क्या गोलंदाजी देखने को मिली नीलेश की ओर से. हालांकि इस ओवर में एक ही रन और 2 विकेट पटकाए इस गेंदबाज ने. काफी अच्छी लाइन में दिखाई दे रहे हैं नीलेश. हालांकि बल्लेबाजी भी अच्छी करते हैं साई स्टार धामनी टीम के लिए और गेंदबाजी भी. मुख्य खिलाड़ी है न्यू बॅटर मैदानाच्या आत इंटर झालाय प्रकाश. ज्या प्रकाशनं गोलंदाजी खूप सुरेख केली खऱ्या अर्थानं, तो प्रकाश मात्र यावेळेस मैदानाच्या आत इंटर होतोय. युवा टॅलेंटच्या खेळाडूंसाठी एवढं नक्की सांगेल, आयुष्यात कोणतीच गोष्ट आपल्या स्वतःसाठी नसते. समुद्र स्वतःसाठी कधीच पाणी पित नाही, झाड स्वतःचं फळ कधीच स्वतः खात नाही, सूर्य स्वतः कधी स्वतःसाठी सृष्टीचं शोषण कधीच करत नाही, आणि तसंच फूल आपल्या स्वतःसाठी सुगंध पसरवत नसतं. कारण इतरांसाठी जगणं हेच तर खऱ्या अर्थानं जीवनातील व्यवस्थापन आहे मित्रांनो. म्हणून तुम्ही एखादं क्रिकेट म्हणून एका टीम मधून मुख्य खेळाडू म्हणून बनत असाल तर त्या संघाला तुम्हाला जे काय दिलंय ना त्या संघानं ते मात्र कधीच विसरायचं नसतं मित्रांनो. हे महत्वाचं आहे. म्हणून ज्या संघानं तुम्हाला खऱ्या अर्थानं संकटाच्या काळामध्ये पुढे केलंय ना त्या संघाला तुम्ही कधी विसरू नका. हे मात्र या क्रिकेटच्या माध्यमातून मी नक्की सांगेल. यावेळेस गोलंदाजी ट्रॅक वरती संजय. पाठलाग केला जात होता तब्बल 40 धावांचा. पहिल्या षटकामध्ये केवळ 1 धाव खर्च केली निलेशनं आणि 2 विकेट पटकावल्या. काय कमालीची गोलंदाजी निलेशच्या माध्यमातून घडली. यावेळेस संजय आलाय. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल घेतली गेली आहे. नॉन स्ट्राइक एंड वरती दीपक आलाय. स्ट्राइक एंड वरती आता मात्र प्रकाश. चला जास्तीचा वेळ घेतला जातोय मित्रांनो. टाइम आउट आहे ऑन. यावेळेस जर जास्तीचा वेळ घेतला गेला तर तुम्हाला मात्र एक प्रतिनिधी 38च्या आत घ्यावा लागेल चौथ्या षटकामध्ये. हो यावेळेस मात्र ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू. संजय याच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी करतेय. संजय मात्र स्वतःवरती विश्वास दाखवतोय. विश्वासाला सार्थ गोलंदाजी देखील. कारण संजय ज्या वेळेस गोलंदाजी ट्रॅक वरती आला त्याने मात्र पूर्णपणे क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव करण्यात आलाय. हो ब्लॉक होलला चेंडू यावेळेस संजयच्या माध्यमातून. ओल्ड इज गोल्ड. यावेळेस अनुभव दाखवतोय संजय आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून.
चांगली गोलंदाजी, सफल गोलंदाजी पाहायला मिळते आहे, परंतु आई गावदेवी साजिवली टीम साठी थोडीशी डोकेदुखी ठरली आहे ही गोलंदाजी, कारण अजूनही या षटकामध्ये देखील धावा येत नाही आहेत. पहिल्या षटकामध्ये केवळ एक धाव आली आहे आणि या षटकामध्ये देखील आतापर्यंत 3 चेंडूवरती घेतल्या गेल्या आहेत 2 धावा. अजूनही समीकरण खूप लांबचं आहे. हे समीकरण कंप्लीट करण्यासाठी खऱ्या अर्थानं विजयाकडे वाटचाल करण्यासाठी प्रयत्नशील फटके खेळावे लागतील. हो हो, या वेळेस प्रयत्न केले जात आहेत, परंतु दीपक आणि यांच्या बॅटला मात्र चेंडू स्पर्श होत नाही आहे. थोडंसं आत घुसून खेळावं लागेल दीपकला, हवी होऊन खेळावं लागेल. बॅट थोडीशी अखडलेली पाहायला मिळते आहे. यावेळेस चेंडूवरती नजर ठेवून अगदी नेत्रदीप फटके दीपकच्या बॅटमधनं देखील आम्ही टेनिस क्रिकेटमध्ये पाहिलेत. यावेळेस जरी सातत्य नसलं क्रिकेटमध्ये तरी विश्वास आहे स्वतःवरती. हो हो, यावेळेस देखील दीपकला एक रणनीती लक्षात येत नाहीये की त्याच्या शरीर यष्टीपासून दूर चेंडू ठेवले जात आहेत. यावेळेस आत घुसावं लागेल, तिन्ही स्टंप कव्हर करून यावेळेस मात्र गोलंदाजाला तोडावं लागेल, कारण संजय एक चाणक्य गोलंदाजी करतोय यावेळेस. हो हो, आता मात्र आत घुसण्याचा प्रयत्न देखील झाला, परंतु शॉर्ट ऑफ लाईन चेंडू यावेळेस पूल करू शकला नाहीये. सक्सेसफुल झालाय दुसऱ्या षटकामध्ये संजय, कारण या षटकामध्ये देखील खर्च झाल्यात केवळ 2 धावा. 2 षटकांमध्ये आतापर्यंत आल्या 3 धावा आणि 2 गडी बाद. हो हो, यावेळेस मात्र प्रकाश स्ट्रायकेनवरती, नॉन स्ट्रायकेनवरती दीपक, ही जोडी मात्र विकेटवरती अजूनही आहे, परंतु धाबा येत नाहीयेत. हे महत्वाचं, धाबा येणं गरजेचं बनलंय टीम आई गावदेवी साजिवली संघासाठी, कारण 2 षटकांमध्ये आतापर्यंत केवळ 3 धावा आणि 2 गडी बाद. पाठलाग केला जातोय तब्बल 40 धावांचा. आता मात्र उर्वरित 12 चेंडू आणि 37 धावांचं मला वाटतं लक्ष असेल. हो हो, यावेळेस बॅटची लिडिंग एज घेऊन चेंडू घोषित क्षेत्रामध्ये निघून जातोय एक सिंगल धाबेसाठी, आणि या सिंगलने काही होणार नाहीये हे देखील गोलंदाज जाणतायत. मुकेश यावेळेस गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळतोय. निलेशने पहिल्या षटकामध्ये केवळ 1 धाव खर्च केली, 2 गडी बाद. तदनंतर आलेला संजय याने मात्र 2 धावा खर्च केल्या केवळ, आणि तिसरं षटक हाताळण्यासाठी आता मात्र मुकेश आलाय. पहिल्या चेंडूवरती आली आहे सिंगल. पुन्हा एकदा दीपक स्ट्रायकिंगवरती. यावेळेस आई गांधवी साजिवली टीम संघर्ष करते आणि हा कडा संघर्ष पाहायला मिळतोय, कारण बॅटमधनं धावा येत नाही आहेत. यावेळेसचा चेंडू देखील निर्धाव पाहायला मिळाला. हा लेग कटर चेंडू होता आणि यावेळेस चेंडू मात्र आतून बाहेर निघाला. चांगला चेंडू पाहायला मिळाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाही आहे. दीपक यावेळेस संघर्ष करतोय. हो, यावेळेस हलक्या हाताने चेंडूला कट केलाय. एक सिंगल धाव घेतली गेली आहे. सिंगलने आता मात्र काही होणार नाही आहे. मोठे फटके खेळावे लागतील, परंतु दीपकच्या बॅटमधनं फटके येत नाही आहेत. नक्कीच तानाजी हा एक विस्फोटक फलंदाज आहे, महत्वाचा फलंदाज आई गावदेवी साजिवली संघासाठी ओळखला जातो, परंतु ती बॅटिंग देखील यावेळेस या मॅच मध्ये करू शकला नाही, कारण इंजर्ड असल्या कारणाने तो उशिरा इथे पोहोचला आणि क्षेत्ररक्षणामध्ये नसल्यामुळं त्याला मात्र परत जावं लागलं. हो, यावेळेस प्रकाशची बॅट अतिशय वेगाने फिरली होती, परंतु बॅट आणि बॉल मध्ये स्पर्श होत नाहीये. परिणामी निर्धाव चेंडू आलाय. संघर्ष जारी आहे, अजूनही संघर्ष जारी आहे. आई गावदेवी साजिवली संघ संघर्ष करते आहे, परंतु बॅट मधनं धावा येत नाहीयेत. हो, यावेळेस ऑप्स्टिकच्या बाहेरचा चेंडू, अतिरिक्त बाहेर चेंडू पाहायला मिळाला मुकेशचा. यावेळेस पंचांनी निर्देशित केलाय हा चेंडू वाईट आहे आणि एक्स्ट्राची धाव या चेंडूवरती प्राप्त होईल. एक्स्ट्राच्या धावाने धावफलक 5 अंकावरती. आतापर्यंत जर बघायला गेलात तर 2.4 चा सामना झालाय आणि केवळ 6 धावा. धावफलकावरती 6 धावा. हो, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. प्रकाश देखील संघर्ष करतोय.
प्रकाशची बॅटिंग आम्ही चांगली पाहिली आहे. ज्या वेळेस प्रकाशनं फलंदाजी केली आहे, चांगल्या प्रकारची फलंदाजी, परंतु या वेळेस मात्र आत्मविश्वास कमी पाहायला मिळतोय. संपूर्ण सामना जर बघायला गेला तर एकतर्फी घडलाय. या आधीचा मॅच देखील आई गांधीवी साजिवली संघ पराभूत झाली आणि तो सामना देखील थ्रोसाठी रिव्ह्यू घेतला गेलाय. DRS चेक केलं जाईल, हरकत नाहीये. हेमंतजी तावडे सर थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये असतील, त्यांच्या माध्यमातून चेक केलं जाईल. यावेळेस अपील केली गेली आहे थ्रोची गोलंदाजाकडे. गोलंदाज थ्रो आहे अशी अपील प्रकाशकडनं केली गेली आहे, चेक केलं जाईल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. अचूक चेंडू टाकला जातोय गोलंदाजाच्या माध्यमातून. अगदी प्लेन गोलंदाज आहे मित्रांनो. यावेळेस शेवटचा चेंडू घेऊन जाईल मुकेश टू प्रकाश. हो, हा चेंडू देखील निर्धाव पाहायला मिळतोय. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू पुल करण्याचा प्रयत्न अनसक्सेसफुल आणि निर्धाव चेंडूनं षटक क्रमांक 3 समाप्त होत आहे. 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस जोडल्या गेल्यात केवळ आणि केवळ 6 धावा. 18 चेंडूंमध्ये 6 धावा घेतल्या गेल्या आहेत. आता मात्र 6 चेंडू आणि 6 चेंडूंमध्ये विजयासाठी तब्बल 34 धाब्यांची गरज. 6 चेंडू 34 धाबा. 18 मध्ये आल्या 6 आणि आता मात्र 6 मध्ये 34. 6 चेंडूमध्ये 34 धाब्यांची गरज. यावेळेस दीपक बॅटर मैदानाच्या बाहेर जात असताना न्यू बॅटर मैदानाच्या आत एंटर होतोय. शेवटचं षटक, अंतिम षटक हाताळण्यासाठी साई स्टार धामणी संघाकडनं गोलंदाज येतोय विलास. सागर येतोय षटक क्रमांक पहिलं नव्हे तर शेवटचं हाताळण्यासाठी. साई स्टार धामणी संघाकडनं सागर येतोय शेवटचं षटक हाताळण्यासाठी, अंतिम षटक हाताळण्यासाठी. काय गोलंदाजी केली आहे. 18 चेंडूंमध्ये केवळ आणि केवळ 6 धावा खर्च केल्या गेल्यात. म्हणजेच गोलंदाजीची लेवल कुठल्या प्रकारची आहे हे आपण ओळखू शकता. एक मिनिट पंच जास्तीचा वेळ घेतला गेला. एक प्रतिनिधी आपल्याला 38च्या आत घ्यावा लागेल. हा स्पर्धेचा नियम आहे. अगदी 3 षटक हाताळण्यासाठी 15 मिनिटे असतात. एक्स्ट्राचा टाइम घेतला गेलाय. त्या अनुषंगानं साई स्टार धामणी संघाला ही पेनल्टी असेल. हो, वेगवान तेज तर्रार चेंडू यावेळेस निघून गेलाय. बॅटला स्पर्श न करता चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. निर्धाव चेंडू. हो माय गॉड, काय गोलंदाजी झाली आहे. तब्बल आतापर्यंत टाकले गेलेत 19 चेंडू मित्रांनो आणि धावा दिल्यात केवळ 6. आता मात्र 5 चेंडू आणि 34 धावांचं समीकरण. हो, या वेळेचा चेंडू देखील धाव देईल का. पंचांचा इशारा काय येतोय. पंच धाव नाहीये. चेंडू रोखला गेलाय, सेफली रोखला गेलाय घोषित क्षेत्रामध्ये जाण्या अगोदर. चार चेंडू 34 धावा. 4 मध्ये 34 ची गरज आहे. स्ट्राइक एंड वरती बॅटर सागर पाहायला मिळतोय. हो, यावेळेस चेंडू चांगल्या पद्धतीने कट केलाय. क्षेत्ररक्षक आहे. यावेळेस थोडीशी मिसफील्ड झाली आहे. चेंडू रोखला गेलाय आणि या चेंडूवरती किती धावा. एकच धाव घेतली गेली आहे. या एक धावेने धावफलक 7 या अंकावरती. आतापर्यंत 3.3 चा सामना झालाय. म्हणजेच 21 चेंडूंचा खेळ झालाय. आल्यात 7 धावा आणि आता मात्र 3 चेंडूंमध्ये 33 धाब्यांची गरज. हाय व्होल्टेज सामना, अगदी सोपा सामना होता आई गांधीवी साजिवली संघासाठी. परंतु पहिल्या षटकामधनं जर बघायला गेला तर धावा आल्या नाही. पहिल्या षटकामध्ये 1 धाव, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 2 धावा, तिसऱ्या षटकामध्ये आल्या 3 धावा
आणि या षटकामध्ये आतापर्यंत 3 चेंडू हाताळलेत, केवळ एक धाव घेतली गेली आहे. या अनुषंगाने सामना मात्र पूर्णपणे झुकतोय, तो मात्र साई स्टार धामणी संघाकडे. ओहो, यावेळेस पंचांचा इशारा येतोय, इट्स अ नो बॉल. ओव्हर स्टेप मला वाटतं यावेळेस गोलंदाज झालाय आणि पंचांनी इशारा केलाय, इट्स अ नो बॉल. फ्री हिट. यावेळेस या नेक्स्ट बॉल वरती फ्री हिट येतोय. चला, जास्तीचा सामन्यासाठी वेळ घेतला गेलाय. सागर, हो, विलाचा हा चेंडू यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज घेऊन जातोय. या चेंडूवरती पुन्हा एकदा एक सिंगल धाव येते. अगदी फ्रीटचा चेंडू होता, परंतु या फ्रीटच्या चेंडूवरती फायदा मात्र उचलू शकला नाहीये फलंदाज. एक सिंगल आली आहे आणि आता मात्र उर्वरित 2 चेंडू, या 2 चेंडूंवरती कराव्या लागतील तब्बल 32 धावा, 31 धावा, सॉरी, 2 चेंडू आणि 31 धाब्यांची गरज. पूर्णपणे सामना फिरवला गेलाय गोलंदाजांच्या माध्यमातून. चला फटाफट घ्या, 2 चेंडू राहिलेत. नेक्स्ट मॅचची नाणेफेकी झालेली आहे. जी निर्णय घेतला गेलाय त्या निर्णयाची अंमलबजावणी देखील त्वरित करायची आहे. यावेळेस लिडिंग एज आणि या लिडिंग एजनं सागर हा फलंदाज बाद होतोय. चला बॅटर वॉर्मअप करत मैदानाच्या आत या, धावत या जरा, कारण या मॅच साठी जास्तीचा वेळ घेतला गेलाय. शेवटचा चेंडू खेळण्यासाठी आलाय मैदानाच्या आत. यावेळेस संदीप आलाय एक शेवटचा चेंडू खेळण्यासाठी. केवळ औपचारिकता आहे, कारण सामना पूर्णपणे खेचलाय साई स्टार धामणी संघानं. एक चेंडू 31 धाव्यांची गरज. या मॅच मध्ये विन होतीये अर्थातच